होते असं असताना तुम्हाला बाजूला ठेवलं आणि काँग्रेससोबत गेले। केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे आणि नगरपालिकेमध्ये देखील आपण पाहिलं असेल की महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्या आणि महानगरपालिकेमध्ये देखील मॅक्झिमम ठिकाणी महायुतीचं वातावरण आहे। काही ठिकाणी जे आहे नाशिक सोडलं, बाकी ठिकाणी सोडलं तर त्या ठिकाणी काही ठिकाणी नाही आहे महायुती। ज्या विचारांच्या विरोधामध्ये आपण लढलो अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कोण करत असेल तर मला वाटतं हा सर्वस्वी प्रश्न जो आहे तो त्यांचा आहे। मी तर केली नाही युती कोणाबरोबर आघाडी, तर मला वाटतं ज्यांनी आघाडी केली त्यांना जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल चांगलं उत्तर जे आहे ते देऊ शकतात। तर अकोट आणि अंबरनाथ संदर्भात मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे। काँग्रेस आणि एमआयएम सोबत आघाडीत चालणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। ही आघाडी तोडावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। या संदर्भात आदेश दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। ही अनुशासनहीनता आहे, त्यामुळे कारवाई होणारच असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी एबीपी नेटवर्कला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे। अंबरनाथमध्ये शिंदेच्या शिवसेनेला बाजूला ठेवत ही युती झाली होती आणि त्यामुळे शिंदेची शिवसेनाही नाराज झालेली होती। तिकडे अकोटमध्येही एमआयएम सोबत भाजपनं एकत्र येत सत्ता स्थापन केलेली होती, त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार सचिन अहिर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया। मीरा